बघा, सर्व समाजाला, सर्व स्तरातील लोकांना या अर्थसंकल्पातून फायदा होईल. अशा प्रकारचा अर्थसंकल्प हा वोट ऑन अकाउंट होईल, कारण आपल्याला माहिती आहे निवडणुकीचं वर्ष आहे आणि त्यामुळे वोट ऑन अकाउंट होईल. आणि पुढची चर्चा जी आहे ती नंतर लोकसभेचं इलेक्शन झाल्यानंतर होणार आहे. काही सरकार मराठा आरक्षणासंदर्भात सकारात्मक असून देखील मनोज जरांगे पाटील हे आक्रमक दिसत आहेत. काल तर त्यांनी हद्दपार केल्यानंतर देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री यांच्यावर खूप अनेक असे आरोप केले आहेत, विरोधात बोलले आहेत. खरं तर मनोज जरांगे पाटील हे एक मराठा नेता म्हणून 5-6 महिन्यात एक चेहरा नवीन उदयास आला आणि सर्व मराठा समाजांनी त्याला साथ दिली आणि आज हजारो लाखोंचे मोर्चे झाले. यापूर्वी देखील 2015-16 मध्ये 56 मराठा मोर्चा निघाले होते आणि अतिशय शांतता आहे. पण यावेळी जे आक्रमकपणा तो म्हणजे काही वेळा त्याचा अतिरेक झाला. आमदारांच्या गाड्या फोडणं, घरं जाळणं, खूप अत्यंत वाईट प्रकार महाराष्ट्रात झाले. परंतु तरी सरकारने संयमाची भूमिका घेतली आणि त्यांच्या एक एक मागण्या सरकार पूर्ण करत गेलं, ज्या रास्त होत्या त्या अर्थातच. त्यानंतर मराठा आरक्षणासाठी 1 दिवसीय अधिवेशन देखील झालं. त्यामध्ये 10% आरक्षण हे पारित करण्यात आलं आणि यामध्ये मुख्य गोष्ट ही आहे की प्रत्येक टप्प्याला सर्व पक्षीय नेत्यांना विश्वासात घेऊन हे सगळं केलं. आणि तरी सुद्धा विरोधक सभागृहाच्या बाहेर एक भाषा बोलतात, सभागृहाच्या आत वेगळी भाषा बोलतात. हे अत्यंत चुकीचं आहे. काल तर मनोज जरांगे यांनी कहर केला. माननीय मुख्यमंत्री यांनी त्याचा निषेध केलेला आहे आणि आम्ही सर्वजण अशा प्रकारचा निषेध करतो. कारण हे उपमुख्यमंत्री पदाच्या व्यक्तीला, जे राज्याचे मुख्यमंत्री राहिले आहेत आणि मराठा समाजाला सगळ्यात जास्ती कोणी न्याय द्यायचा प्रयत्न केला असेल तर तो माननीय देवेंद्र फडणवीस यांनी दिला आणि त्यांच्याबद्दल असं वक्तव्य करणं हे निषेधार्ह आहे. आणि खरं तर यामध्ये मराठ्यांची एक प्रकारे बदनामी देखील होते. म्हणजे सगळ्या मराठा समाजाचं असं मत आहे का की मनोज जरांगे पाटील आता हे स्वतःचं मत तयार करतायत, त्यामुळे हे अजिबात महाराष्ट्रात खपवून घेतलं जाणार नाही. नाही, विरोधी पक्ष नेता मी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक टप्प्याला त्यांना विश्वासात घेतलं असताना खरं तर त्यांनी निषेध करायला पाहिजे होता. मग तुम्ही निषेध का करत नाहीये? म्हणजे तुम्ही त्यांचं समर्थन करता का, असा प्रश्न मला विरोधी पक्ष नेत्याला विचारायचा.